नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार हिनाताई गावितांच्या प्रचारार्थ शिरपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली जाहीर सभा। धुळ्यातील नकाने रोडवरील शिक्षक कॉलनी चोरट्यांनी केली धाडसी घरफोडी। महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची धुळ्यात पत्रपरिषद। लोकसभेचे अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांची साक्री रोडवरील पत्रकार संघाच्या कार्यालयात झाली पत्रकार परिषद। मैत्री असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी हे विकासाचे मॉडेल असून त्यांनी आतापर्यंत कोट्यवधी लोकांना असंख्य योजना दिलेल्या आहेत। त्यांच्या कर्तृत्ववान जाती पात धर्म भेदभाव न आणि ते संविधानी बदलणार नाही अशी गवाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। दरम्यान नंदुरबार मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार हिनाताई गावित यांचे कार्य चांगले असून संसदेत त्यांनी केलेल्या भाषणाचे ज्या देशात कौतुक होते अशा शब्दात फडणवीस यांनी महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांचे कौतुक केलेले असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघ पंचवार्षिक निवडणूक भाजपा व शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, मनसे, RPI, कवाडे गट, रासप, रयत क्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारार्थ आज शिरपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची RC पटेल फार्मसी ग्राउंडवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। दरम्यान यावेळी अधिक माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी देशात झालेला विकास, माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केलेल्या विविध विकास कामाच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिली। तसेच डॉक्टर हिनाताई गावित यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावा असे आवाहन देखील राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या या जाहीर सभेत केले। यावेळी व्यासपीठावर आमदार DS आहिरे, आमदार अमरीशभाई पटेल यांच्यासह भाजपा पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज हिनाताईंसारखी एक शिकलेली अशा प्रकारची नेता ज्या डॉक्टर आहेत, ज्यांना 10 वर्ष आपण निवडून दिलं, आणि मी तुम्हाला सांगतो भारताच्या लोकसभेमध्ये हा सन्मान मिळणं फार कठीण आहे की अशा प्रकारच्या इतक्या युवा खासदाराला पक्षाची बाजू ओपनिंगला मांडण्याची संधी ही कधीच मिळत नाही। पण मोदीजींनी सांगितलं की हिनाला समजतं, हिना ही हुशार आहे, हिना बाजू भक्कमपणे मांडू शकते, आणि अनेक वेळा हिनाताईंना त्या ठिकाणी सत्ता पक्षाची बाजू मांडण्याकरता संधी मिळाली आणि अतिशय भक्कमपणे हिनाताईंनी ती बाजू मांडली। नंदुरबारनी ज्या हिनाताईंना खासदार म्हणून पाठवलं त्या नंदुरबार पुरतं नाही तर पूर्ण भारतामध्ये त्यांच्या भाषणाची तारीफ त्या ठिकाणी झाली आणि लोकांनी सांगितलं नंदुरबारनी जी खासदार निवडून पाठवली आहे, देशाचे प्रश्न त्यांना समजतात, महाराष्ट्राचे प्रश्न त्यांना समजतात। म्हणून बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी हिनाताईंच्या माध्यमातून झालेली विकास कामं देखील आपण बघितली आहेत। आता रेल्वे आपल्याकडे येते आहे, रस्त्यांची कामं होत आहेत। ही सगळी कामं का होऊ शकतात? कारण मोदीजींनी पूर्वीच्या काळामध्ये या देशामध्ये वर्षाला रस्ते असतील, पाणी असेल, पाटबंधारे असतील, वीज असेल, वेगवेगळ्या कामांकरता, इन्फ्रास्ट्रक्चर करता वर्षाला 1 लाख कोटी रुपये खर्च व्हायचे। मोदीजींनी 1 लाखावरनं वर्षाला 13 लाख कोटी खर्च करणं सुरू केलं आणि त्यामुळे पूर्ण देश हा आपला बदलताना या ठिकाणी दिसतोय। एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय आणि त्या मजबूत भारताकरता आपल्याला मोदीजींना साथ द्यायची आहे। आणि म्हणून 13 तारखेला ज्यावेळी हिनाताईंच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल, वोट हिनाताईंना मिळेल आणि त्याचवेळी तुमचं वोट मोदीजींना देखील मिळेल। मोदीजींना वोट देऊन पुन्हा देशाचं प्रधानमंत्री करायचं असेल तर हिनाताईंना या ठिकाणी प्रचंड मताने निवडून द्यावं लागेल। आणि मी तुम्हाला शिरपूरच्या जनतेला विनंती करतो, 14 आणि 19ला तुम्ही भरघोस मतदान केलाय, पण 14 आणि 19चे रेकॉर्ड तोडून हिनाताईला तुम्ही निवडून आणावं। धुळ्यातील देवपूर परिसरातील नकारे रोडवरील शिक्षक कॉलनीत मध्यरात्री चोरट्याने धाडसी घरफोडी करीत सुमारे 3.5 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यासह मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे।
दरम्यान घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे PI सुरेश शिरसाट यांच्यासह PSI मनोज कचरे, सुनील राठोड, गौतम शिरसाट, मनोज साठे, ठसे तज्ज्ञ शॉन पथकासह दाखल झाले. शॉनाने नागारे रोडपर्यंत माग काढला, मात्र पुढे ते अपयशी ठरले. दरम्यान या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मी रवींद्र वसंत अमृतकर, राहणार माध्यमिक शिक्षक कॉलनी. माझ्या घरात 1 ते 2च्या दरम्यान चोरी झाली. त्याच्यामध्ये 20-25 ग्राम सोनं मारलं गेलं. एक मोबाईल गेला, 2 सोनसाखळी गेल्या, 1 अंगठी गेली. ते अडीच वय कितीच होईल ते असं एकूण 1.5-2 लाख 2.5 तोळा गेलं. ते कमीत कमी 1.5 लाखाचं मारलं गेलं. लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भारतीय जनता पक्षाकडून पाकिस्तान कार्ड खेळला जात आहे. पाकिस्तानचा पुडका भाजपला असून आम्ही तर पाकचे तुकडे करून स्वतंत्र बांगलादेश तयार केलेला आहे. दरम्यान 56 इंचाची छाती सांगणाऱ्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींनी काय केले? पाकमध्ये जाऊन बिर्याणीचा पाहुणचार केला. राज्यातील 3ऱ्या टप्प्यातील मतदान काल संपन्न झालेले असून महाविकास आघाडीचा विजय होत असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराचे शंकराचार्याकडून शुद्धीकरण करू, रामलल्लांचा दरबार सजू, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेसाठी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणालबाबा पाटील, जवाहर मिर्झा, श्यामकांत सनेर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान झालेले होते. निवडणूक संपलेली आहे आणि त्या पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा या तीनही टप्प्यामध्ये महाविकास आघाडीचाच विजय होतोय असं चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूनं राहण्याचं एक प्रण केलेलं आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. हे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातली अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतरची या घटना असतील ही लोक स्वयंस्फूर्तीनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सोबत उभं राहताना आपण पाहतोय. अनेक ठिकाणी भाजपने मोठ्या प्रमाणात मोठे मेळावे करण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी स्वतः आले, नड्डा आले, त्यांचे अमित शहा आले, राज्याचे त्यांची मुख्यमंत्र्यापासून तो मुख्यमंत्र्यापर्यंत सगळीच मंत्रिमंडळातली लोक फिरताना आपण पाहतोय. पण सभेला स्वयंस्फूर्तीनं लोक जमा होताना आपण पाहतो. अनेक ठिकाणी व्हिडिओ आले. बाजूच्या नवनीत राणाचा व्हिडिओ तो जास्त प्रसिद्ध झाला. त्यांना लोक जमवायसाठी पैसे गोळा करावे, पैसे द्यावं लागले. आणि असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे चित्र पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं हे जे परिवर्तनाची लाट जी आहे ही भाजपच्या आणि नरेंद्र मोदींच्या सरकारच्या विरोधात आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला बर्बाद करण्याचा जो निर्णय भाजपने केलेला होता, कांद्याच्या शेतकऱ्याला निर्यात बंदी लावून महाराष्ट्राच्या, बाजूच्या गुजरातच्या शेतकऱ्यांचा कांदा निर्यात करण्याची मानसिकता ठेवणारा प्रधानमंत्री आता महाराष्ट्राला नकोच. देशाचा प्रधानमंत्री हवा, फक्त गुजरातचा प्रधानमंत्री नको, ही भावना त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भावना उद्योग या ठिकाणातून घेऊन गेलेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनात एक प्रचंड राग राज्यातल्या आणि नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. आणि तरुण सुद्धा स्वयंस्फूर्तीने या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर आपण पाहतोय.
देशाची सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक झालेली असून बेरोजगारी वाढलेली आहे. शिक्षण महाग झालेले असून MBBS साठी लाखो करोडो रुपये असतील तरच विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. देशात विद्वेषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सध्या लुटमार सुरू झालेली असून या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी माझी उमेदवारी आहे. धुळ्याचा आजपर्यंत दुर्दैवी म्हणून बाहेरचेच लोक धुळ्याचे खासदार झालेले आहेत. बाहेरचे असल्याने आमचे मुद्दे संसदेत मांडत नाही. 10 वर्षात धुळ्याचा खासदारांनी काय केले असा प्रश्न उपस्थित करीत अब्दुल हफीज यांनी धुळे शहरासह लोकसभा मतदारसंघासाठी समाजासाठी देशासाठी इमानदारीने काम करण्याची माझी भूमिका आहे. रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी MIDC विकसित करणार. भ्रष्टाचार होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत. धुळ्यात विद्यापीठाची स्थापना करावी. मतदारसंघात जागोजागी स्टडी सेंटर उभारून विद्यार्थ्यांची राहण्याची भोजनाची निःशुल्क सोय करण्यात येईल. सोलरच्या माध्यमातून मोफत वीज देण्यात येईल. प्रत्येक गावात फिल्टर फ्लॅट उभारून पाण्याची व्यवस्था केली जाईल. शेतकऱ्यांना वीज खते मोफत दिले जातील. बेघरांना घरे दिले जाईल. असे मुद्दे अब्दुल हफीज यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलेले असून त्या संदर्भात आज त्यांनी पत्रकार संघाच्या भवन येथे पत्रकार परिषदही घेतली. यावेळी त्यांनी या संदर्भातले सविस्तर माहिती दिली. जो बेरोजगारी फैली हुई है तो मैं रोजगार के मौके फराहम करूँगा. रोजगार कैसे हमारे शहर में आए, हमारे हल्के में आए, उसके लिए कोशिश करूँगा. उसके लिए जो है हमारी जो है MIDC उसको डेवलप करके उसमें बड़ी बड़ी कंपनीज के लाने की कोशिश करूँगा. उसके बाद जो एक बहुत बड़ा जो देश को खोखला कर रहा है पूरे तरीके से दीमक की तरह, और हमारा देश खोखला हो चुका है, उसकी वजह से हुआ है भ्रष्टाचार. आवाम की गाड़ी मेहनत की जो कमाई है वो कुछ लोग लूट कर खा रहे हैं. तो जिस वक्त मैं अपनी कुर्सी पर बैठा, अगर मैं चुन के आता हूँ, अपने मनसब पर बैठता हूँ, तो उनके गिरेबान पकड़कर आप लोगों के सामने लाऊंगा और उनसे पैसा वसूल करके देश के खजाने में डालूंगा. मेरा मुद्दा ये है. उसके बाद जो है अगला मुद्दा मेरा है तालीम, एजुकेशन. आपको पता है, अभी मैं जैसे आपको पहले भी बताया कि हर डिग्री के लिए मोटी रकम, पहले तो एक जनरल आदमी BSc कर लेता था, MSc कर, लेकिन आज उसके लिए भी मोटी रकम लगने लगी. आज हर डिग्री के लिए, हर कोर्स के लिए बहुत ज़्यादा फीस हो गई है कि एक गरीब आदमी, एक हमारे जैसा मिडिल क्लास आदमी को भारी पड़ रहा है वो फीस भरना. तो गरीब आदमी अपने बच्चों को कैसे पढ़ाएगा? और जब आवाम में तालीम नहीं होगी, एजुकेशन नहीं होगा, तो आप बताओ देश तरक्की कैसे करेगा? देश को तरक्की करने के लिए तालीम बहुत ज़रूरी है. तो मैं तालीम के लिए हर कोशिश करूंगा कि हमारे देश का बच्चा बच्चा तालीम हासिल करे, और उसके लिए हर डिग्री को मुफ्त कराने की कोशिश करूंगा मैं. उसके बाद मेरा अगला मुद्दा है कि हमारे जो धुलिया ज़िला एक बहुत बड़ा ज़िला है, इससे बहुत सारे खेड़े वगैरह इससे लगते हैं, लेकिन यहाँ पर कोई यूनिवर्सिटी नहीं है. तो मैं हमारे तालीम को बढ़ावा देने के लिए, उसके फ़रोग के लिए एक यूनिवर्सिटी का मंजूरी लाऊंगा और एक यूनिवर्सिटी का क़याम अमल में लाऊंगा. उसके अलावा जो है तालीम से मुताल्लिक अगला भी मेरा मुद्दा है कि मैं धुलिया, मालेगांव और आसपास के जो बड़े गांव हैं उसमें स्टडी सेंटर चालू करूंगा. स्टडी सेंटर में कॉम्पिटिटिव एग्ज़ाम की तैयारी होगी, और उस तैयारी में आने वाले जो बच्चे होंगे तो उनका रहना खाना सब वहाँ पर मुफ्त होगा. ऐसा स्टडी सेंटर कायम करेगा. मैत्री कंपनीच्या माध्यमातून देशभरातील लाखो लोकांना लुबाडण्यात आलेले आहे. दरम्यान धुळ्यातील 2 लाखाहून अधिक जण मैत्री घोटाळ्याने पीडित झालेले असून पीडितांची संघर्ष समिती तयार करण्यात आलेली आहे. संघर्ष समितीने मैत्रीकडून आम्हाला आमचा पैसा मिळवून द्या अशी मागणी भाजपकडे केलेली होती. दरम्यान त्यांचा काही उपयोग झाला नाही. धुळे ग्रामीणचे आमदार कुणालबाबा पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी विधानसभेत आवाज उठविला. महाविकास आघाडी उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव या खासदार म्हणून निवडून आल्या तर लोकसभेत केंद्र सरकारकडून घोटाळ्याचा लवकर निपटारा करून मैत्री पीडितांना न्याय मिळवून देतील असा विश्वास असल्याने त्यांना आज मैत्री पदाधिकाऱ्यांकडून जाहीर पाठिंबा देण्यात आलेला असून त्या संदर्भात आज काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्या संदर्भातले पत्रही देण्यात आले। दरम्यान यावेळी मैत्री असोसिएशनचे सल्लागार नाना पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। संघर्ष चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आतापर्यंत 88 पत्र दिली। त्यापैकी गृहमंत्र्यांसोबत 2दा बैठकी झाली, परंतु गृहमंत्री फक्त ऐकून पेपर फेकले। आजपर्यंत ते कचऱ्याच्या टोपलीत दाखवली आणि बाबासाहेबांना मी एकच पत्र दिलं, बाबांना म्हटलं असा प्रश्न आहे, याची लक्षवेधी मांडायची। बाबांनी तात्काळ काळजी घेतली, म्हणजे आदल्या दिवशी मी दुपारी भेटलो बाबांना, दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता विधानसभेत बाबासाहेबांनी लक्षवेधी मांडली आणि तात्काळ या व्यक्तीचा मला खूप आनंद वाटला की दखल घेणारा व्यक्ती एक पत्र दिलं तरी पटकन घेतो आणि एवढे पत्र देऊन सुद्धा ती दखल घेतली जाते। मला असं वाटलं की तिच्यानंतर शोभाताई बच्चन यांचाही फोन आला की नाना पाटील तुमचा जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षासाठी मी सुद्धा तुम्हाला काही मदत करू शकते। म्हटलं ताई साहेब, सर्वसामान्य जनतेचा धुळे जिल्ह्यात जवळपास 2,55,813 ग्राहक आहेत आणि जवळपास सर्वसामान्य धुणी वाटी करणारी महिला याच्यात सहभागी आहेत। सर्व गरीब लोक आहेत, कष्टकरी लोक आहेत। आमची मागणी काय वेगळी नाहीये, शासनाने ती जो पैसे असे आमचं म्हणणं नाही की जो पैसा जी प्रॉपर्टी जमा आहे त्या प्रॉपर्टीचे विक्रीचे आदेश व्हावेत आणि तात्काळ ती प्रॉपर्टी विक्री करून ती प्रॉपर्टीचे पैसे एस्ट्रो अकाउंटला टाकून ग्राहकाला पैसे मिळतील इतकीच अपेक्षा। आणि हा प्रकरण 2016 पासून चालू आहे, परंतु याचा मार्ग निघत नाही। म्हणून मला असं वाटलं महाविकास आघाडीत हा प्रश्न सुटू शकतो, कारण मागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अनिल अण्णा गोटे यांच्या माध्यमातून गृहमंत्र्यांसोबत बैठक झाली। विजय वडेट्टीवार साहेबांनी पत्र पाठवलं, शांतवरनी पाठपुरावा केला। म्हणून म्हटलं आपलं आमचंही कर्तव्य बनतं। सर्वांची मीटिंग झाली की महाविकास आघाडीचा उमेदवार शोभाताई आपल्याकडे शोभाताई बच्चन म्हणून उमेदवार दिले थोडी लोकसभा मतदारसंघासाठी, तर त्यांच्या पाठीशी आम्ही सक्रिय विनाशक आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो आणि ज्या वेळेस आमची गरज वाटेल त्या आम्ही शक्तीनिशी ताकदीनिशी 100% उभे राहू। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।